ॲक्वामॅन, अवतार, द वे ऑफ वॉटर यांसारख्या अंडर वॉटर मूवीज तुम्ही पाहिलेच असतील, पण आपल्या भारतातील फुल्ली अंडर वॉटर मूवीबद्दल तुम्ही ऐकलंय? 1988 साली एक सिनेमा आला होता, ओंदी मोतीना कथा. या सिनेमाने भारतीय सिनेमाला समुद्राच्या खोल पाण्यात नेलं होतं. हाच पहिला भारतीय चित्रपट होता ज्याची शूटिंग समुद्राच्या खाली झाली होती, एका मोकळ्या समुद्रात, तेही मालदीवच्या खोल पाण्यात. आणि विशेष म्हणजे या सिनेमात डॉक्टर राजकुमार याने एका ऑक्टोपस सोबत अंडर वॉटर फायटिंग सीन शूट केला होता. कोणताही सेफ्टी गिअर नाही, कोणताही ऑक्सिजन टँक नाही, फक्त जिगर आणि दम या जोरावर त्याने हा सीन पूर्ण केला. शंकर नाग या डायरेक्टरचं हे शेवटचं आणि धाडसी काम होतं. या सिनेमासाठी कॅनडात बनवलेल्या अंडर वॉटर कॅमेराचा वापर केला गेला होता आणि जर्मनीतील प्रोफेशनल सिनेमा फोटोग्राफरला बोलवलं होतं. आज जिथे VFX आणि ग्रीन स्क्रीनच्या मदतीने अंडर वॉटर सीन शूट केले जातात, तिथे भारतात 80च्या दशकात ही लोक खरंच समुद्राच्या खोलात उतरली होती. हा सिनेमा कमर्शियल हिट झाला नसला तरी ह्याला आज कल्ट क्लासिक म्हटलं जातं, कारण शंकर नाग आणि डॉक्टर राजकुमार यांच्या धाडसाला लोक आजही सलाम करतात. तुम्ही पाहिलाय का हा सिनेमा? तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि तुम्हाला कोणत्याही सिनेमाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चंद्रकोर फिल्म्स या इन्स्टा पेज हँडलला फॉलो करा. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा भेट द्या.